स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे. तर आज आहे ना खूप सारे फुलं उमललेली झाडाला. आज पुढच्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर आज पाऊसही खूप झाला इकडे आणि वातावरणही खूप छान झालेलं आहे. थंडगार वारा आणि पाऊस इतकं छान कॉम्बिनेशन होतं. तर चला स्वयंपाकाची तयारी करूयात. स्वयंपाकामध्ये आज आपल्याला गवारीची शेंगीची भाजी करायची होती. अगोदर निवडलं असतं तर वेळ गेला नसता असं वाटलं. तर इकडं गवार साफसफाई करून घेतली. तू निवडली? कुणाला? मला का? आत्याला ना. तुला भाजी खायची का त्याची? भाजी खायची त्याची? आजच्या स्वयंपाकामध्ये छोले होते, गवारीची शेंग होती, आळूची वडी होती आणि चपाती होती. तर हा सकाळचा मेन्यू आहे. तर संध्याकाळी प्रॉपर असं स्वयंपाक नाही करायला भेटत म्हणून आज सकाळचं दाखवून घेतलं. तर मला एका ठिकाणी सुहासिनी जेवायला बोलवलेलं. आज मंगळवार होता, त्या निमित्ताने मंदिरातही गेलेलो आम्ही क्लासवरून येता. तर तिथला हा व्हिडिओ आहे. आषाढ महिन्यामुळं लोक नैवेद्यासाठी वगैरे खूप गर्दी होती. तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती जास्त. बाहेरून लोक देवीसाठी येतात आणि आम्ही गावातले असून आम्हाला सारखं असं जायला भेटत नाही. तर मंगळवार होता, आषाढ महिना होता. तर त्या निमित्तानेही म्हटलं चला दर्शन घेऊन येऊया देवीचं. तर आयुषलाही क्लासला म्हणजे घेऊन येत होते रिटर्न. तर त्या टायमिंगला आम्ही गेलेलो मंदिरात. फार अशी गर्दी नव्हती, दर्शनही छान झालं आणि मनाला प्रसन्न वाटलं. नैवेद्य केल्यावर परत नैवेद्य ठेवायला वगैरे तर येणारच आहोत, पण त्यावेळेस व्हिडिओ वगैरे शूट करायला जमेल नाही जमेल म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करून घेऊयात. तर इकडं देव आलेले अंगामध्ये, तर पोतराज वगैरे त्यांचं चाललेलं होतं. तर अशा पद्धतीने आजचा आम्ही दिवस स्पेंड केला. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. देवीला यायचं असं काही ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे साडी वेअर केलेलं नाही आहे. सकाळी सुहासिनीच्या कार्यक्रमाला जाताना साडी वेअर केली होती, त्याचा व्हिडिओ शूट करता आला नाही, गडबड होती. तर तिकडून आल्याच्या नंतर साडी काढली आणि ड्रेस वेअर केला आणि शॉपमध्ये गेले. आणि शॉपमध्ये गेल्याच्या नंतर आयुषला क्लासवरून घेऊन येताना म्हटलं चला देवीचं दर्शन घेऊयात. मंगळवार होता त्यामुळं. तर त्यामुळं साडी नव्हती घातलेली. तर असं आमचं छानपैकी दर्शन वगैरे घेऊन आता परत घराकडे निघालो होतो. तुम्ही या मंदिराला कधी आला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि आमच्या गावची महालक्ष्मी माता कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे ना मंदिराला खूप छान डेकोरेशन वगैरे केलं जातं दरवेळेसच. आणि तिथले आमचे काही फोटोज आणि मेमरीज तुमच्यासोबत या व्हिडिओ थ्रू शेअर करत आहे. तर नक्की लाईक करा.